नमस्कार. ॲच्युअर मेडिकल काउन्सिलिंग सेंटर पुणेमध्ये तुमचं स्वागत आहे. आज आपल्याला या व्हिडिओमध्ये BMS वर्सेस BHMS याविषयी या ठिकाणी आपल्याला आज या व्हिडिओमध्ये बघायचं आहे. BMS म्हणजेच बॅचलर ऑफ आयुर्वेदा अँड मास्टर ऑफ सर्जरी. त्याच्यानंतर BHMS म्हणजे बॅचलर ऑफ होमिओपॅथी अँड मास्टर ऑफ सर्जरी. तर होमिओपॅथी आणि आयुर्वेदाचं जे काही मेडिसिन्स आहे हे कोणत्या प्रिन्सिपलवर वर्क करतं, त्याच्यानंतर या दोन्ही कोर्सचा कोर्स ड्युरेशन काय आहे, सिलेबस त्या ठिकाणी कोणता आहे, त्याच्यानंतर टॉप कॉलेजेस या कोर्सेसचे महाराष्ट्रामध्ये कोणते आहे, या कोर्सेससाठी गव्हर्मेंट आणि प्रायव्हेट कॉलेजेसमध्ये किती फीस लागते, त्याच्यानंतर स्कोप कोणत्या कोर्सला जास्त आहे या दोन्हीपैकी, त्याच्यानंतर सॅलरी किती पडू शकते, ही संपूर्ण माहिती आपल्याला या व्हिडिओमध्ये आज बघायची आहे. तर फर्स्ट आपण या ठिकाणी जाणून घेऊया BMS विषयी. तर आयुर्वेदाचं जे काही मेडिसिन्स आहे हे वात, पित्त आणि कफ या प्रिन्सिपलवर त्या ठिकाणी वर्क करतं. कोणत्याही व्यक्तीला जर कोणताही आजार झाला तर हा वात, पित्त आणि कफ या त्रिदोषामुळे होतो. हे बॅलन्स असणं त्या ठिकाणी गरजेचं असतं. त्यासाठी हे मेडिसिन जे आहे आयुर्वेदाचं त्या ठिकाणी वर्क करत असतं. या कोर्सचा जो काही कोर्स ड्युरेशन आहे हा जवळपास MBBS, BDS, BMS, BHMS ह्या सगळ्या कोर्सेसच्या इक्वलच आहे, सेम आहे. तो म्हणजे 5 इयर्स 6 मंथ एवढा कोर्स ड्युरेशन याचा आहे. त्याच्यानंतर BMS नंतर PG आहे का, तर यस आहे. 17 सब्जेक्टमध्ये त्या ठिकाणी तुम्ही PG करू शकता. त्यामध्ये 14 सब्जेक्टमध्ये 14 सब्जेक्टमध्ये तुम्ही MD करू शकता. तर 3 सब्जेक्टमध्ये MS त्या ठिकाणी BMS नंतर केलं जाऊ शकतं. तर MSचे जे काही सब्जेक्ट आहे, MS इन गायनेकोलॉजी आहे, MS इन ENT आहे, कान नाक घसा, त्याच्यानंतर MS इन जनरल सर्जरी त्या ठिकाणी तुम्ही करू शकता. त्याच्यानंतर BMS नंतर डिप्लोमा काही कोर्सेस असतात, जसं की PG इन डिप्लोमा एमर्जन्सी मेडिकल सर्व्हिसेस. एमर्जन्सी मेडिकल सर्व्हिसेसचा जो काही डिप्लोमा आहे तो डिप्लोमासुद्धा तुम्ही त्या ठिकाणी BMS झाल्यानंतर करू शकता. सिलेबसचा जर विचार केला तर BMSचा जो काही सिलेबस आहे हा मॉडर्न सिलेबस म्हणजे MBBSचा जो काही सिलेबस आहे तो सिलेबसचा काही भाग ऑल सिलेबस आहे असं म्हणता येणार नाही, परंतु बऱ्यापैकी सिलेबस आहे. प्लस आयुर्वेदाचा सिलेबस असेल. हा दोन्ही सिलेबस मॉडर्न प्लस आयुर्वेदचा सिलेबस त्या ठिकाणी तुम्हाला BMS करत असताना स्टडी करावं लागेल. त्याच्यानंतर टॉप कॉलेजेसचा जर विचार केला तर आर्य पोद्दार आयुर्वेद मेडिकल कॉलेज मुंबई हे गव्हर्मेंट मेडिकल कॉलेज आहे महाराष्ट्रामधील आणि एक टॉपचं महाराष्ट्रामधील गव्हर्मेंट मेडिकल कॉलेज आहे. त्याच्यानंतर सेकंड नंबरचं कॉलेज जर आपण बघितलं तर ते टिळक आयुर्वेद कॉलेज पुणे हे गव्हर्मेंट एडेड कॉलेज आहे आणि टॉप कॉलेजपैकी महाराष्ट्रामधील एक कॉलेज आहे. त्याच्यानंतर फी स्ट्रक्चरचा जर आपण विचार केला तर गव्हर्मेंट कॉलेजेसमध्ये जी काही फीस आहे जनरल कॅटेगरीसाठी ही जवळपास 60,000 एवढी आहे आणि सेमी गव्हर्मेंट कॉलेजेससाठी जनरलची जी काही फीस आहे ही जवळपास 1,70,000 प्लस एवढी फीस आहे. आता ही जी काही फीस आहे ही ट्युशन फीस प्लस डेव्हलपमेंट फीस आहे. आता बरेचसे काही सेमी गव्हर्मेंट कॉलेजेस आहे महाराष्ट्रामधील ते त्या ठिकाणी 1-1 लाख रुपये डिपॉझिट घेतात. काही कॉलेजेसमध्ये 50,000 रुपये डिपॉझिट आहे. तर हे काही डिपॉझिट आहे कॉलेज वाईज व्हॅरीज करतं. त्यामुळे जर ॲव्हरेज आपण या ठिकाणी सेमी गव्हर्मेंट कॉलेजची जी काही ट्युशन फी प्लस डेव्हलपमेंट फी आहे ही या ठिकाणी 1,70,000 एवढी सांगितलेली आहे जनरल कॅटेगरीसाठी. परंतु कॅटेगरी वाईज ही जी काही फीस आहे ही व्हॅरी करते. ही जनरलची आपण फीस बघितलेली आहे. त्याच्यानंतर स्कोपचा जर विचार केला तर BMS झाल्यानंतर त्या ठिकाणी गव्हर्मेंट जॉब असतो का, तर हो असतो, परंतु MBBSच्या तुलनेमध्ये खूपच कमी त्या ठिकाणी असतो. त्याच्यानंतर प्रायव्हेट सेक्टरमध्ये तुम्ही त्या ठिकाणी जॉब करू शकता. एखाद्या प्रायव्हेट हॉस्पिटलमध्ये स्वतःचं त्या ठिकाणी क्लिनिक टाकू शकता. त्याच्यानंतर लेक्चरर म्हणून त्या ठिकाणी तुम्ही वर्क करू शकता. सॅलरीचा जर विचार केला तर यासाठी सॅलरी आहे जवळपास 30,000 ते 35,000पर्यंत. आता BMS झाल्यानंतर BHMS विषयी आपण या ठिकाणी स्टडी करूया. तर हा जो BHMSचा जो काही प्रिन्सिपल आहे होमिओपॅथिक मेडिसिन कोणत्या प्रिन्सिपलवर वर्क करतं ते म्हणजे लाईक युअर लाईक, सिमिलिया सिमिलिबस करेंचर हा जो काही प्रिन्सिपल आहे होमिओपॅथीचा या प्रिन्सिपलवर त्या ठिकाणी ही मेडिसिन वर्क करते. लाईक युअर लाईक म्हणजे काय, जर एखादा सबस्टन्स जो काही डिसीज कॉजिंग आहे त्यामुळे जर एखाद्या व्यक्तीमध्ये डिसीज होत असेल आणि त्या डिसीजला ट्रीट करण्यासाठी तोच सबस्टन्स जर डायल्यूट फॉर्ममध्ये दिला तर त्या ठिकाणी इम्युनिटी त्या ठिकाणी त्या पर्सनची इन्क्रीज होईल. म्हणून
होमिओपॅथिक जे काही मेडिसिन्स आहे हे त्या ठिकाणी इम्युनिटी इन्क्रीज करण्याचं काम करत असतं. याचा जो काही कोर्स ड्युरेशन आहे हा BMS एवढाच आहे, तो म्हणजे 5 वर्ष 6 महिने. याच्यामध्ये तुम्ही 6 सब्जेक्ट म्हणजे PG करू शकता आणि BHMS झाल्यानंतर जो काही PG डिप्लोमा आहे इन एमर्जन्सी मेडिकल सर्व्हिसेसमध्ये तोसुद्धा त्या ठिकाणी तुम्ही करू शकता. सिलेबसचा जर विचार केला तर यामध्ये पण तुम्हाला मॉडर्न प्लस होमिओपॅथीचा सिलेबस त्या ठिकाणी स्टडी करावा लागेल. टॉप कॉलेजेस जर महाराष्ट्रामधील आपण बघितले तर गव्हर्मेंट होमिओपॅथिक मेडिकल कॉलेज जळगाव, जे की 2022मध्ये नवीन आलेलं कॉलेज आहे. त्याच्यानंतर CMP होमिओपॅथिक मेडिकल कॉलेज मुंबई, हे सेमी गव्हर्मेंट मेडिकल कॉलेज आहे. त्याच्यानंतर धोंडूमामा होमिओपॅथिक मेडिकल कॉलेज, धोंडूमामा साठे होमिओपॅथिक मेडिकल कॉलेज जे आहे DSH HMC पुणे, हे सुद्धा एक सेमी गव्हर्मेंट टॉपचं महाराष्ट्रामधील कॉलेज आहे. त्याच्यानंतर फी स्ट्रक्चरचा जर विचार केला तर गव्हर्मेंट होमिओपॅथिक मेडिकल कॉलेजची फीस, ट्युशन फीस प्लस डेव्हलपमेंट फी ही जवळपास 47,500 एवढी आहे. डिपॉझिट वगैरे याच्यामध्ये घेतलेलं नाही आहे. त्याच्यानंतर सेमी गव्हर्मेंट कॉलेजची जी काही फी स्ट्रक्चर आहे ही जनरल कॅटेगरीसाठी जवळपास 80,000 एवढी आहे. या दोन्ही फी आपण या ठिकाणी जनरल कॅटेगरीच्या बघितलेल्या आहे. त्याच्यानंतर स्कोपचा जर विचार केला तर तुम्ही त्या ठिकाणी गव्हर्मेंट जॉब BHMSमध्ये पण आहे, परंतु BMSच्या तुलनेमध्ये खूपच कमी आहे. प्रायव्हेट सेक्टरमध्ये त्या ठिकाणी तुम्ही जॉब करू शकता, स्वतःचं क्लिनिक त्या ठिकाणी टाकू शकता आणि एखाद्या कॉलेजवर त्या ठिकाणी लेक्चरर म्हणून, प्रोफेसर म्हणूनसुद्धा तुम्ही नियुक्त होऊ शकता. त्याच्यानंतर सॅलरी जर विचार केला BHMSची ही जवळपास 25,000 प्लस एवढी सॅलरी ॲव्हरेज त्या ठिकाणी पडते. तर या प्रकारे आपण BMS वर्सेस BHMS याविषयी बघितलेला आहे. जर तुमचा स्कोअर हा चांगला असेल आणि जर BMS भेटत असेल तर BMSला त्या ठिकाणी मॅक्झिमम मुलं प्रेफरन्स देत असतात आणि BMS भेटण्यायोग्य जर स्कोअर असेल तर BMSच घ्यायला पाहिजे. या प्रकारे आपण BMS वर्सेस BHMS याच्याविषयी थोडंफार माहिती करून घेण्याचा प्रयत्न केलेला आहे. यामध्ये आपण होमिओपॅथीचा प्रिन्सिपल, आयुर्वेदाचा प्रिन्सिपल, कोणत्या प्रिन्सिपलवर त्या ठिकाणी ते वर्क करतात, कोर्स ड्युरेशन काय आहे, सिलेबस कोणता आहे, टॉप कॉलेजेस कोणते आहे, फी स्ट्रक्चर, स्कोप आणि सॅलरी या सर्व गोष्टी या व्हिडिओमध्ये आपण बघितलेल्या आहे.